नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. सूर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये कोलेस्ट्रॉल पासून व्हिटॅमिन डी ची निर्मिती होत असते. त्याचबरोबर काही खाद्यपदार्थांमधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असतं, पण पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचं शोषण होत नाही आणि म्हणून व्हिटॅमिन डी ची कमतरता असणारे लोक भरपूर आहेत. झालेल्या संशोधनानुसार जवळजवळ 1 अब्ज लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू लागलेली आहे. हे व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये हार्मोन सारखं कार्य करत असतं आणि म्हणून हे खूप महत्वाचं असतं आणि याने बरेचसे आजार होतात. उदाहरणार्थ, तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे, सांधे दुखतात, तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, तर आपण लगेच कॅल्शियमचे सप्लिमेंट सुरू करून देतो, कॅल्शियमच्या गोळ्या खातो. पण हे कॅल्शियम शरीरामध्ये अब्सॉर्ब करण्यासाठी किंवा ते कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन डी फार आवश्यक आहे. आणि हे जर व्हिटॅमिन डी नसेल तर तुम्ही अशा किती जरी गोळ्या घेतल्या तरी तुमचा जो आजार आहे तो जात नाही. म्हणून मुख्य कारण जे आहे ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर व्हिटॅमिन डी चे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे व्हिटॅमिन D2 हायड्रोकॅल्सिफेरॉल असं म्हणतो आणि दुसरा प्रकार आहे व्हिटॅमिन D3, यालाच आपण कोलिकॅल्सिफेरॉल असं म्हणतो. आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, तसं ते ओळखणं अवघड असतं. म्हणून आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं 8 लक्षणं सांगणार आहे, जी तुम्हाला जर दिसली तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल. तर सर्वात महत्वाचं लक्षण, पहिलं लक्षण असं आहे का तुम्ही सतत आजारी जर पडत असाल तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. कारण व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये जी तुमची रोगप्रतिकार शक्ती आहे वाढवण्याचं काम करत असतं. आणि जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर तुम्हाला सारखी सारखी सर्दी होणं, ताप येणे, त्याचबरोबर विविध प्रकारचे इन्फेक्शन होणे, त्वचेचं पण इन्फेक्शन होणे, या समस्या निर्माण होऊ शकतात. सारखा थकवा येत असेल, थकवा येण्याचे विविध कारण असू शकतात, पण यामधलं एक कारण असंही आहे का जर व्हिटॅमिन डी ची तुमच्या शरीरामध्ये कमतरता असेल तर आपल्याला थकवाची समस्या जाणवू शकते, सतत थकवा जाणवू शकतो. आपण याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्याचबरोबर याचं तिसरं लक्षण असं आहे का तुमच्या हाडामध्ये जर वेदना होत असतील, तुमचे हाडं दुखत असतील, पाठ दुखते, कंबर दुखते, तुमचे जॉईंट दुखतात, चाळे दुखतात, हे जर चाळे हाडं तुमचे दुखत असतील तर तुम्ही जर दवाखान्यात गेले तर तुम्हाला कॅल्शियमचा सप्लिमेंट तुम्हाला दिले जातात, कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. पण व्हिटॅमिन D3 कडे दुर्लक्ष होतं, कारण जरी हे कॅल्शियम तुम्ही वरून घेतलं तरी व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये जर नसेल तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण होणार नाही आणि तुम्हाला ही समस्या परत जाणवू शकते. तुम्हाला डिप्रेशन जाणवत असेल, सारखे उदास राहत असाल, तुम्हाला उदास वाटत असेल तर याला सुद्धा एक व्हिटॅमिन डी ची कमतरता हे कारण असू शकतं. कारण झालेल्या संशोधनानुसार असं आढळलेलं आहे का ज्यांना हे डिप्रेशनचा त्रास होता अशा लोकांना व्हिटॅमिन डी चं सप्लिमेंट दिल्यानंतर 73% लोकांना त्यांचा जो त्रास आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यावर डिप्रेशनचा त्रास सुद्धा होऊ शकतो. हे हाडं कमजोर असणं, याला सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं हे कारण असू शकतं. कारण जर व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये नसेल तर तुम्हाला जे आहारामधून तुम्ही कॅल्शियम घेता ते कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये शोषण होत नाही आणि तुमचे हाडं जे आहेत ते कमजोर होतात. तुमच्या हाडामध्ये जे मिनरलची डेन्सिटी असते ती कमी होऊन जाते आणि तुमची हाडं ठिसूळ होऊन जातात. तुमचे जास्त प्रमाणामध्ये केस गळत असतील, आता केस गळण्याच्या समस्याला पोषण तत्व तुमच्या शरीरामध्ये कमी असतील, हे कारण आहे. त्यामधलेच अतिशय महत्वाचं कारण असं आहे का जर व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये नसेल तर हे जे केस गळण्याचं प्रमाण आहे ते अति जास्त प्रमाणामध्ये असतं. खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचे केस गळती होऊ शकते. का तुम्हाला जर ॲलोपेशियाची समस्या निर्माण झालेली असेल, म्हणजे तुमच्या शरीरावरचे, डोक्यावरचे, शरीराच्या इतर भागावरचे केस जर खूप जास्त प्रमाणामध्ये गळत असतील, हा आजार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आणि म्हणून जर तुम्हाला ॲलोपेशियाची समस्या असेल तर याला सुद्धा व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये कमी आहे हे सुद्धा एक कारण असू. मांसपेशीमध्ये तुमच्या वेदना होत असतील, बऱ्याच जणांना पायाच्या पोटऱ्या दुखणं, हाताच्या आणि पायाच्या ज्या मांसपेशी आहेत त्या त्याच्यामध्ये वेदना होतात. आणि झालेल्या संशोधनानुसार असं आढळलेलं आहे की जवळजवळ 71% लोकांना या व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्यामुळे या मांसपेशीमध्ये अशा वेदना होतात. ही जी लक्षणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, ही जर लक्षणं तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते हे तुमच्या लक्षात येईल. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची जी लक्षणं आहेत ती पाहिलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन डी
ची कमतरता कशी लवकरात लवकर भरून काढता येईल आणि ह्या सर्व समस्या तुमच्या कशा लवकर सुटल्या जातील याविषयी माहिती पाहणार आहोत. आणि अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.